नमस्कार, मी संकेत आवटे. लेन्सकार्टचा आयपीओ येतोय. चुना लावण्याचं काम हे लोक करणार आहेत. प्रमोटरनी काय केलं, जुलै महिन्याच्या एंडिंगला 200 कोटी रुपयांचं लोन घेतलं. या 200 कोटी रुपयांच्या लोन मधून शेअर्स बाय केले. तर 52 रुपयाप्रमाणे त्यांनी शेअर्स बाय करून ठेवलेले आहेत. 8,500 कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन कुठे आणि 70,000 कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन कुठे? 3 महिन्यात व्हॅल्युएशन वाढलं? इम्पॉसिबल आहे. आता प्रमोटरनी काय यामध्ये वल्गना केली की मला 10% प्रमोटर होल्डिंग घेऊन जायचं होतं ऍज पर सेबी गाईडलाईन, म्हणून ते बाय केले. बन्सलनी क्लिअरली सांगितलंय की मी माझ्या कंपनीचे शेअर्स लॉंग टर्म साठी ठेवणार आहे. आता विकताय कोण? मग कोण एक्झिट घेत आहे? नाही, मी ते शेअर विकत नाही, मी माझे जुने विकतोय. याला काय लॉजिक आहे? आता पुढचा प्रश्न, हे ऐकून तुमच्या आणि माझ्या पोटात दुखायचा काय प्रश्न आहे? त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याने कंपनी बनवली आहे, खूप मोठी झाली आहे, म्हणून ती 400ला जाते. आता तो प्रॉफिट कमवतोय. वाईट काय आहे? त्याचे 100 पटीने, 200 पटीने, 400 पटीने, 500 पटीने पैसे वाढले, वाढू देत. आपल्याला पोटात दुखायचं काय काम आहे? नक्कीच काही काम नाहीये. पण प्रॉब्लेम इथं हा आहे की ज्या व्हॅल्युएशनला तुम्ही कंपनी लिस्ट करताय ते खूप डेंजरस आहे. याचा खूप मोठा डार्क साइड मी तुमच्या समोर मांडू शकतो जर तुम्ही पार्ट 2 कमेंट केला तर.